ब्रह्मपुरीतील गोल्ड सिनेमा चित्रपटगृहासमोर रमाई चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी भेट दिली आहे। सोमवारी 9 फेब्रुवारीला रमाई चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेत्री प्रेरणा धाबर्डे आणि अभिनेते डॉक्टर उदयकुमार धाबर्डे यांनी अचानक भेट दिली। त्यांच्या आगमनाची बातमी समजताच चाहत्यांनी चित्रपटगृहासमोर मोठी गर्दी केली। सायंकाळी सुमारे 5 वाजता दोन्ही कलाकार ब्रह्मपुरीत दाखल झाले होते। अभिनेत्री प्रेरणा धाबर्डे या ब्रह्मपुरी तालुक्यातील असून पिंपळगाव भोसले या त्यांचे मूळ गाव आहे। त्यांनी युरोपमध्ये मिसेस युनिव्हर्स किताब पटकावला होता। रमाबाई चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून त्यात त्यांनी रमाईची मुख्य भूमिका साकारली आहे। त्यांचे पती डॉक्टर उदयकुमार धाबर्डे यांनी या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे। 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ब्रह्मपुरीतील गोल्ड सिनेमा चित्रपटगृहात त्यांचे नियमित प्रसारण सुरू आहे आणि शहरभर रमाई चित्रपटाची चर्चा जोमात रंगली आहे। नमस्कार सर्वांना। स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये मॅडम सर्वप्रथम आपलं स्वागत। नमस्कार सर आपलं पण स्वागत। नमस्कार। खरं तर नुकताच 6 तारखेला रमाई चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे। त्याचा शो जे आहे महाराष्ट्रभर सर्वत्र चालू आहे। आपल्या ब्रह्मपुरीच्या कन्या असलेल्या आणि आपल्या ब्रह्मपुरीमध्ये गोल्ड सिनेमा थिएटर्समध्ये त्याचा सुद्धा आताच 2 दिवस झालं प्रोग्राम सुरू झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी आहे रमाई चित्रपट बघण्यासाठी। त्या कलाकार आहेत त्या ब्रह्मपुरीच्या आहेत, त्या पूर्वीच्या आता त्या मिस युनिव्हर्स पण होत्या। सध्या त्या चित्रपटातील अभिनेत्री धाबर्डे ताई आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? सर्वांना नमस्कार। मी प्रेरणा धाबर्डे। मी मिसेस युनिव्हर्स एक तर आधीच मी सांगते की मी पिंपळगावची आहे। नानाजी मेश्राम यांची मुलगी आहे आणि पिंपळगाव माझं बालपण गेलं आहे आणि ते ब्रह्मपुरीलाच मी नेवजाबाईमध्ये 12वी शिकली आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मी इथून आंबेडकर कॉलेजमधून केलं आहे आणि लग्नानंतर मी भिलाईला गेली छत्तीसगडमध्ये। तर त्याच्यानंतर माझे मुलं दोन्ही डॉक्टर आहेत, माझे हस्बंड डॉक्टर आहेत आणि मी मिसेस युनिव्हर्स आहे। त्याच्यानंतर मग मी बॉलिवूड फर्स्ट टाइम बॉलिवूड मूवी केली रमाई। याच्यामध्ये आमचे फॅमिलीचे बरेच माझे बाबूजींनी मदन मोहन मालवीचा रोल केला, मी रमाईचा मेन किरदार केला आहे आणि माझे हस्बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा रोल केला आहे आणि बरेच माझे फॅमिली मेंबर आहेत। माझ्या बहिणीने केला आहे रोल आणि जावई माझ्या भावाचे मुलं आहेत। फॅमिलीचे बरेच सारे लोक आहेत आणि सगळे आम्ही इथलेच आहोत। मला इथल्या लोकांना सांगायचं आहे की आम्ही इथून बॉलिवूड पर्यंत गेलो तर सगळ्यांना असं इथल्या लोकांना वाटते ना की आपण तिथपर्यंत जाऊ नाही शकत, कसं करायचं। तर मी युरोपला जाऊन मिसेस युनिव्हर्स पण बनली आहे आणि आता बॉलिवूड मूवी मध्ये पण काम केलं। कसं वाटतं ताई आपल्या ज्या गावी आहे आपण रमाईची मुख्य भूमिका साकारली। एखाद्या मोठ्या अभिनेत्री सोबत लोक एवढ्या जुळून राहत नाही। आज आपण खेड्यापाड्यातील लोक आपल्याला बघण्यासाठी आलाय आणि खरं रमाई आपल्या सोबत जेव्हा प्रेक्षकांसमोर दिसताय ब्रह्मपुरीच्या, काय सांगा? तेच मला सांगायचं आहे आणि मी त्याच्यासाठीच आली ते सगळ्यांना भेटायला। माझ्या गावचे इतके लोक आले आहेत, ब्रह्मपुरीचे खूप सारे लोक आले आहेत आणि इतके एक्सायटेड आहेत ते माझ्यासोबत फोटो काढायला, बघा, भेटायला। तर खूप खुशी होत आहे। निश्चितच आपला प्रवास सुरुवात आहे। या होत्या आपल्या प्रेरणा धाबर्डे यांनी रमाईची मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये साकारलेली आहे। त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याची मुख्य भूमिका साकारणारे उदय धाबर्डे सर आपल्या सोबत आहेत। त्यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची। सर काय सांगाल, काय वाटते आपल्या भूमिका? सर्वांना नमस्कार। मैं डॉक्टर उदय धाबर्डे, प्लास्टिक सर्जन हूँ और छत्तीसगढ़ के भिलाई स्टील प्लांट में जो 860 बेडेड हॉस्पिटल और रिसर्च सेंटर है उसका चीफ हूँ। तो ये जो भूमिका बाबा साहेब की निभाने मुझे मिली है तो मुझे बड़ी खुशी है कि एक ऐसा ऐतिहासिक किरदार मैं निभा रहा हूँ जो जिसने पूरे विश्व रत्न जिसे कहा जाता है भारत का संविधान बनाया। पर भीमराव को बाबा साहेब आम्बेडकर बनाने वाली माता रमाई जो उनकी पत्नी थी रमाबाई आम्बेडकर, उसका त्याग को, बलिदान को और संघर्ष को आम जनता के पास अभी तक नहीं पहुंचा है। बाबा साहेब को सब जानते हैं, उसको उनकी कार्यों को जानते हैं, पर बाबा साहेब को बनाने वाली रमाई के बारे में जानने के लिए आप ये पिक्चर देखिए। इसमें आप रमाई के उस साहस, संघर्ष
समर्थन और सामर्थ्य को देखेंगे कि एक औरत कैसे त्याग और बलिदान करके अपने पति का, अपने परिवार का और देश का नाम ऊंचा कर सकती है। ये सभी के देखने लायक पिक्चर है, शिक्षा देने लायक पिक्चर है। तो ये एक किसी समाज की, धर्म की नहीं, ये हर किसी महिला की कहानी है। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचलेला आहे, पण प्रत्यक्ष थिएटरमध्ये आणि या ब्रह्मपुरीत आपल्याला पाहायला मिळतो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सर, आणखी यापेक्षा काय सांगाल का? प्रत्यक्षात आपण या ठिकाणी आलात, प्रेक्षकांना आणि ब्रह्मपुरीकरांना, म्हणजे खरं तर ब्रह्मपुरीचा नाव आपल्या शिरपेच्यात आज पोचला गेलेला आहे रमाई चित्रपटाच्या, या आपले एक जावई म्हणून ब्रह्मपुरीचे काय सांगाल? मैं यही कहना चाहूँगा यहाँ का जवाई बोल के कि यहाँ ब्रह्मपुरी, पिपलगांव या छोटे छोटे खेड़े में बहुत अच्छे लोग हैं, बहुत टैलेंटेड लोग हैं। वो अपने आप को किसी में कम ना समझे। जब ये यूरोप से मिसेस यूनिवर्स बनकर आ सकती है, बॉलीवुड की पिक्चर कर सकती है और किया है इसने, तो आप सभी लोग में वो टैलेंटेड, आप लोग हताश या निराश मत होइए कि मुंबई दिल्ली वाले ही सब करेंगे। आप लोगों में भी वो टैलेंट है, आप लगे रहिए अपने काम में, आपको जरूर सफलता मिलेगी। दूसरी बात यह कहना चाहता हूँ सर, ब्रह्मपुरी परिसर नाटक के लिए मतलब झाड़ी पट्टी का परिसर है। बहुत से कलाकार हैं जो मराठी में काम करते हैं, बड़े बड़े नाट्य ग्रंथ है, उसके लिए आप प्लेटफॉर्म तैयार करने की योजना रखेंगे? जी हाँ, बिल्कुल। प्रेरणा प्रोडक्शन हाउस, प्रेरणा यूनिवर्सल फिल्म प्रोडक्शन हाउस हमारा है, जिसमें हमने कई सारे शॉर्ट मूवी बनाई है और ये बड़ी जो बॉलीवुड की मूवी बनाई है। हम आगे चल के ब्रह्मपुरी के जो कलाकार हैं इनको बॉलीवुड स्तर पर पहुंचाने के कार्य में मदद करेंगे। निश्चितच ब्रह्मपुरी झाडीपट्टीतील परिसरातील जे नाट्य कलावंत आहेत त्यांना सुद्धा हे जे दाम्पत्य आहे हे सुद्धा संधी देण्यास इच्छुक आहेत। योग्य प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी सुद्धा त्यांना या निमित्तानं नक्कीच मिळणार आहे। धन्यवाद। चित्रपटगृहात मी सध्या आहे, रमाई चित्रपट इथं प्रसारित झालेला आहे नुकताच। खरं तर आजच हे जे कलाकार आहेत रमाई चित्रपटातले हे ब्रह्मपुरीला आलेले आहेत, या थिएटर्स मध्ये आहेत। आपल्यासोबत काही मेंबर्स आहेत, त्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे। काही रमाई बद्दल काय सांगाल आणि चित्रपटाबद्दल काय सांगाल? आज जो सिनेमा चित्रपट इथे प्रदर्शित झाला त्यातल्या जे प्रमुख कलाकार आहेत, रमाईचा रोल करणाऱ्या माझ्या भगिनी प्रेरणाताई धाबर्डे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रोल करणारे आमचे ब्रह्मपुरीचे जावई डॉक्टर उदयजी धाबर्डे सर, या दोघांनीही या सिनेमामध्ये जे काम केलेलं आहे ते अतिशय म्हणजे स्वतः जीव ओतून तिथे काम केलेलं आहे। म्हणजे त्यांची जी ऍक्टिंग आहे ती नॅचरल वाटते आणि त्यांचं जे काम जे आहे, हा जो पिक्चर प्रदर्शित झालाय हा फक्त मनोरंजनासाठी नाही आहे, तर ही एक प्रकारची सामाजिक सेवा सुद्धा आहे आणि त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, पे बॅक टू सोसायटी जे आपण म्हणतोय ते या दोन्ही डॉक्टर धाबर्डे सर आणि प्रेरणाताई यांनी हे समाजापुढे एक खूप चांगला आदर्श त्यांनी दिलेला आहे आणि असाच यांचा आदर्श घेऊन बाबासाहेबांच्या विचारांवर चालणं हे प्रत्येक आपल्या समाज बांधवांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। आणि आम्ही सुद्धा डॉक्टर जीवने दंपती आम्ही सुद्धा सामाजिक कार्यात राहून फुल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारचं कार्य करून आम्ही समाजाला आमच्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यामध्ये आमच्या जनबंधू ताई आहेत, आमच्या काकू आहेत आणि सर तर म्हणजे आमच्या मित्रच आहेत ते प्रेरणाताई। आणि प्रेरणाताईंचं सांगायचं म्हटलं की त्या ब्रह्मपुरीचीच मुलगी आहे, कारण की त्यांचं शिक्षण ब्रह्मपुरीला झालेलं आहे आणि आमच्या आंबेडकरी समाजातल्या महिला आम्ही डॉक्टर इंजिनियर तर आहोत, परंतु त्यासोबत प्रेरणाताई सारख्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्या आपल्या सांस्कृतिक कार्यामध्ये मिसेस युनिवर्स पण त्या झालेल्या आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य पण आहे। तशीच माझी एक भगिनी नागभीडची नगराध्यक्ष झालेली आहे, स्मिताताई खापर्डे रामटेके। तर अशा आपल्या भगिनी महिला आहेत, त्यांनी अशाच प्रकारे बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून अशा प्रकारे जर आम्ही मार्गक्रमण करीत राहिलो तर नक्कीच समाज आपला पुढे जाणार आहे, एवढं मी सांगते। आणि
खापर्डे सर नाही, धाबर्डे सर आणि आमच्या प्रेरणाताई यांना यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच मंगल कामना करते. जय हिंद, नमो बुद्धाय. निश्चितच ब्रह्मपुरीच्या शिल्पेचा एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवला गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्यासोबत परत ताई आहेत बोलणाऱ्या मॅडम. तर खरं तर प्रेरणाताई बद्दल आणि सरांबद्दल काय सांगा? जय भीम सर्वांना. मी भारती जनबंधू आणि मी इथे आज पिक्चर बघायला आली आहे. तर मला नुकतंच घरी कळलं की आज रमाबाई चित्रपटातल्या अभिनेत्री आणि अभिनेत्री हे जे आहेत दोघंही ते येणार आहेत आपल्याला परस्पर आपल्याला भेट देण्यासाठी. म्हणून मी आवर्जून माझी मीटिंग सोडून मी आली आहे आणि मला एकदम बघितल्यानंतर मला खूप छान वाटलं की त्या आमच्याच इथल्या आहेत जवळच्या आणि ब्रह्मपुरीतल्या. तर रमाबाईचा रोल करताना त्यांना मला बघायचं आहे. मी बघितलं नाही आहे पण अक्षरशः यांना बघितलं तर मला फार आनंद झाला आहे. आणि रमाबाईचा त्याग, बाबासाहेबांची जी कळकळ आहे समाजासाठी आणि आपल्याच समाजासाठी तर नाही, बाबासाहेबांनी सर्वत्र म्हणजे जगभर एवढं सगळ्यांच्या लोकांसाठी केलं आहे. आणि रमाबाईचा त्याग म्हणजे बाबासाहेबांचं श्रेय आहे. बाबासाहेबांना जेही काही श्रेय मिळालं आहे ते रमाबाईच्या त्यागामुळे मिळालं. आणि मला आज पिक्चर बघायचं आहे आणि मी यांचं दोघांचं पण अभिनंदन करतो आणि असेच समोर जावं. निश्चितच आंबेडकरी विचाराच्या सर्व लोकांनी बहुजनांनी हा चित्रपट नक्कीच बघावा अशी विनंती या ठिकाणी करण्यात आली असून भविष्यात या चित्रपटामुळे नक्कीच प्रेरणाताईला प्रेरणा मिळेल ही शुभेच्छा पण आम्ही स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे देतो. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.